मित्रांनो, रेल्वे भरती डिपार्टमेंटमध्ये नवीन जागेची यार्ड प्रसिद्ध झालेली असून त्याबद्दल आपण या थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळावे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या ठिकाणी पाहताय की तुम्ही RRB APL भरती 2026 म्हणजे भारतीय रेल्वे भरती 2026 अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहता की अजून ठिकाणी जाहिरात क्रमांक पाहता की तुम्ही 01/2026 APL. यापूर्वी तुम्ही ग्रुप डीचे फॉर्म भरले असाल, NTPCचे फॉर्म भरलेले असाल, परंतु आता या ठिकाणी APLची ॲड निघालेली आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही RRB APL भरती 2026 जाहिरात क्रमांक दिलेला आहे. त्यानंतर एकूण जागा दिल्या आहेत 11,127 अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पदभरती निघालेली असून जर का तुम्ही रेल्वे भरतीमध्ये जॉबमध्ये इंटरेस्ट असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे पदाचे नाव आहे लोको पायलट APL. या ठिकाणी असिस्टंट लोको पायलट या पदासाठी अर्ज निघालेला आहे. पदसंख्या सांगितल्याप्रमाणे 11,127 म्हणजे APLच्या असिस्टंट लोको पायलटच्या या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी थोडक्यात क्वालिफिकेशन मी तुम्हाला सांगतो. याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्यायचा आहे किंवा याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला या गोष्टी सर्व उपलब्ध होतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहता की शैक्षणिक पत्रामध्ये 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सपोज तुम्हाला ITI आता कोणता फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिल रायटर, मेंटेनन्स मेकॅनिक रेडिओ किंवा TV आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मोटर व्हेकल, वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्म चेअर, कॉईल वाइंडर, मेकॅनिक डिझेल अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही ज्याही पदामध्ये ज्याही तुमचा डिप्लोमा असेल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. किंवा जर का तुमचं ITI नसेल तर तुम्हाला डिप्लोमा असणे गरजेचे आहे. फॉर एक्झाम्पल 10वी प्लस मेकॅनिकल डिप्लोमा किंवा इलेक्ट्रॉनिक्स ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर या ठिकाणी अजून महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी वयाची अट दिलेली आहे 1 जुलै 2026 रोजी 18 वर्षे पूर्ण असावे 30 वर्षापर्यंत. परंतु SC/STला 5 वर्ष सूट आहे आणि OBCला 3 वर्ष. अशा प्रकारे या ठिकाणी वयाचा क्रायटेरिया ठेवलेला आहे. म्हणजे 30 वर्षापर्यंत लिमिट आहे, परंतु SC/STला 5 वर्ष सूट आहे, OBCला 3 वर्ष. म्हणजे 30+5 SC/ST आणि 30+3 OBCला या ठिकाणी वयाची सूट आहे. नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत. तुम्ही कुठल्याही भारतामध्ये तुम्हाला नोकरी लागू शकते. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे फी स्ट्रक्चर आहे. जनरल OBC EWSला 500 रुपये फी आहे. SC/ST एक्समॅन ट्रान्सजेंडर ABC आणि महिला या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे महिला कुठल्याही कास्टची असो OBC जनरल EWS यांना 250 रुपये या ठिकाणी फी आहे. अशा प्रकारे या ठिकाणी फी स्ट्रक्चर असून तुम्हाला ही फी रिफंडेबल आहे. म्हणजे तुमची एक्झाम झाल्यावर तुम्हाला 250 रुपये या ठिकाणी तुमची फी वापस भेटणार आहे. तुम्ही जर OBCमधून फॉर्म भरला तुम्हाला 500 रुपये फी आहे. या ठिकाणी तुम्हाला 250 रुपये फी तुम्हाला रिफंडेबल राहणार आहे. आणि SC/STला पूर्ण फी या ठिकाणी रिफंडेबल आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु तुम्हाला एक्झाम दिल्यावरच ही परीक्षा फी तुम्हाला वापस मिळणार आहे. त्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 14 जून 2026ला या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात होणार आहे 15 मे 2026ला सुरुवात होत असून आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे आणि ऑफलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी गोष्टी उपलब्ध असते. जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे.